कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खरंच सत्यजितने हा हल्ला केला असेल का? पण तो असं का करेल? त्याने माझ्यावर लक्ष ठेवायला तर ही माणसं पाठवली नाहीत ना? असं असेल तर त्याला सिद्धार्थ बद्दलही कळलं असेल। फोन का उचलना झाली? कुठे मेली? मुद्दाम फोन उचलत नसणारी, मुद्दाम शत्रूलाच फोन लावतो। शत्रू भैया, तुमच्या खोलीत जर धूळ साठली असेल, पाठवू का तिला साफ करायला? छत्री, तुलाच माझ्या मनातलं ना बरोबर कळतं बघ। आलं तुमच्या मनात, केलं मी क्षणात, माझं कामच आहे ते। हॅपी बर्थडे दाजी, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला। तुमचाच विचार करत होतो, म्हणलं यावेळेस गिफ्ट काय द्यावं तुम्हाला। बोला, काय पाहिजे गिफ्ट? शत्रू, अरे तू दाजी दाजी म्हणून मला लय मान देतोयस रे, पण तुझ्या बहिणीनं मला नवरा मानाय पाहिजे का नाही? म्हणजे काय झालं? अरे अख्ख्या गावानं मला शुभेच्छा दिल्या, तुझ्या बहिणीला त्यावेळेस नाही वाटल्या। मी म्हटलं जाऊ दे, माहित नसेल म्हणून मीच फोन केला, फोन पण उचलं ना, एवढं बिझी। नवऱ्यापेक्षा दुसरं काय महत्वाचं आहे? तू थांब, मी देतो तिला फोन, चालूच ठेवा फोन। हा, कशात बिझी का तू एवढी? तू सत्यजित का धरणं फोन करतोय तुला? बर्थडे त्याचा, दर बोल त्याशी, विश कर त्याला। मला नाही बोलायचं कोणाशी। तुला विचारत नाही, सांगतोय, त्यामुळे आवाज नाही वाढवायचा। आणि जेव्हा डॅडी घरात नसतील ना, तेव्हा मलाच डॅडी समजायचं आणि मी सांगेल गप ऐकायचं। घे ना। हॅलो, ऐक, फायनली माझ्या होणाऱ्या बायकोचा आवाज माझ्या कानावर पडला। तुझा अगं अजून किती तडपवणार आहेस मला? हा, काय बोलायचं ते बोल लवकर। अरे तू रे चांगले चांगले, मी असं ऐकलं होतं की लोक प्रेमात पडली ना, एकमेकांना अरे तुरे करतात। तू माझ्या प्रेमात पडायला लागलीस का काय? चांगले पण मी तर केव्हाच तुझ्या प्रेमात पडलो, म्हणून तर तुझं लेट नाईट बाहेर फिरणं, लोकांच्या तोंडात तोंड घालून त्यांचा जीव वाचवणं, गुपचूप आडगळीच्या खोलीत जाणं, सगळं माफ केलं, दुर्लक्ष केलं, पण तुझं माझ्याकडे दुर्लक्ष करणं मला सहन नाही होणारा नवरा आहे मी तुझं, त्यामुळे मला मान द्यायचं, त्याला धक्का लागू नाही द्यायचा। हा बरं ते सगळं जाऊ दे, आज माझा बर्थडे, पटापट मला विश कर। हा कर। बर्थडे म्हणजे तुझ्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी झालंय ना, मग त्याच्या काय शुभेच्छा द्यायच्या? अगं मग 1 वर्ष कमी झालेल्याच्या शुभेच्छा दे, पण दे त्या बी प्रेमानं दे। तुझा अगं होणारा नवरा ऐक नाही मी तुझा, मग कधीतरी प्रेमानं बोलत जा की, प्रेमानं जेवलात का असं विचारत जा, प्रेमानं चहा पिलात का असं विचारत जा,
तुमची झोप झाली का असं विचारत जा. पप्पी पाहिजे का विचारत जा. तोंड सांभाळून बोल. अगं लग्नानंतर माझं तोंड तुला सांभाळायचंय की. हा तुळजा, मी आत्ताच सांगितलं ना, प्रेमानं बोलायचं. माणूस आहे, जनावर नाही. तुझ्यापेक्षा जनावरही लाख पटीने बेटर आहेत. तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा एखाद्या जनावराशी प्रेमाने लग्न कर. माझ्यापेक्षा जनावर बरं काय? माझ्यातला जनावर बघितला नाहीस तू अजून. तुला माझ्यातला जनावर दाखवायला पाहिजे. आत्या, आत्या. सूर्या, अरे तू बरं झालं वेळेत सामान घेऊन आलास सगळं. तू सांगितलेलं सगळं आणलंय बरं. हा बस की. अरे हे काय खाली का बसलायस? अगं हिथंच बरं वाटतंय. सूर्या, तू हे असं खाली बसलेलं मला आवडत नाही. उठ वर बस. अगं आत्या कशाला उगाच, इथंच ठीक आहे मी. तू माझं ऐकणार नाहीस? आता कसं? शोभा, हे सगळं सामान आत घेऊन जा. डॅडी बाहेर गेलेत का? अरे होय, ते गिरनारला गेले. तिथं दत्ताची यात्रा असती ना, त्यांची लई श्रद्धा आहे म्हणून गेलेत दर्शनाला. बर तू बस, मी चहा घेऊन येते तुझ्यासाठी. आलेच. सगळी मला देवाचा माणूस मानतात, पण खरं तर ना डॅडी देव माणूस आहेत. देवाचं किती मनापासून करतात, सगळ्यांच्या आडी अडचणीला उभं राहतात, पण त्यांना तुळजाच्या मनातलं का कळणं झालंय? सूर्या, अरे बस बस. सूर्या, मला खूप टेन्शन आलंय. काय झालं? मी गेल्यावर डॅडी परत भडकलं का? काल पहिल्यांदाच एवढं डॅडींना चिडलेलं बघितलं मी. खरं तर ना माझंच चुकलं. मी तुला वेळेत घेऊन यायला पाहिजे होता आज. नाही नाही, मी डॅडींबद्दल नाही बोलत आहे. मग मला वेगळ्याच गोष्टींचं टेन्शन येत आहे. काल आपल्यावर हल्ला करणारी माणसं नक्की कोण होती? म्हणजे कोणीतरी पाळत तर ठेवलं नाहीये ना आपल्यावर? अगं नाही नाही, असं कशाला कोण पाळत ठेवल? तिकडं आड बाजूला ना रातचं लय दरोडे पडतात. ते वाटत गाडी उभं करून लय माणसांनी लुटलं इकडं. मला वाटतंय ना त्याच टोळीतली माणसं असणार आहे ती. पण आपलं नशीब चांगलं म्हणून आपण वाचलो. सूर्या, तू सोबत होतास म्हणून वाचलो. मला माझ्या नको असलेल्या लग्नातून पण असंच वाचवशील ना मला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.